नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सिंगल रीडिंग करणार आहोत आणि असा स्पेसिफिक काही विषय नाही आहे, पण आज जरा वेगळ्या पद्धतीने करायचं आहे आपण रीडिंग. आज कसं माहिती आहे का, आज तुमच्या संबंधित तुमचा पास्ट, तुमचा प्रेझेंट आणि तुमचा फ्युचर हे आपण पाहणार आहोत, पण एका पद्धतीने पाहणार आहोत. म्हणजे कसं माहिती आहे, एक टिपिकल आपण स्प्रेड मांडणार आहोत. जसे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेड असतात वेगवेगळ्या कारणांसाठी, तसा हा पास्ट प्रेझेंट फ्युचरचा स्प्रेड मांडणार, पण तो जरा जास्त इलॅबरेट करणार आपण. कसं ते पहा. म्हणजे प्रत्येक काळ आहे ना, ते तुमच्याबद्दल काही ना काही सांगेल आणि तशाच प्रकारे ते येईल. ओके, सो लेट स्टार्ट. सो पहिलं कार्ड जे असणार आहे ना, ते तुमचं सिग्निफिकेटर असणार आहे. म्हणजे ते तुम्हाला दर्शवेल, तुम्ही कसे आहात हे सांगेल. सेकंड कार्ड जे आहे ते तुमची प्रेझेंट सिच्युएशन सांगेल. म्हणजे सध्या तुमच्या लाईफमध्ये काय चाललं आहे ते सांगणार आहे. तिसरं कार्ड असेल ते तुमचा पास्ट सांगेल, तुमचा बेस, फाउंडेशन, ज्याच्यावरती आताचा प्रेझेंट तुम्ही फेस करताय. मे बी काही असेल, चांगला असेल, वाईट असेल, जे काय असेल, पण त्याला फाउंडेशन काय, त्याचा इमिजिएट पास्ट किंवा मग एक पास्ट लाईफ तुमचं. या दोन्ही प्रकाराने आपण विचार करू. आयदर पास्ट किंवा मग इमिजिएट पास्ट, रिसेंट पास्ट म्हणता येईल. आपण असं करू, प्रत्येक कार्डच्या खाली या हे राहतील. ओके, पण हा जास्त जागा ऑक्युपाय करतात, सो मी वर्टिकलच मांडते. या हेडिंगच्या पुढे त्याचं कार्ड असेल. ओके, सो 4 नंबरचा जो असणार आहे ना, तो सांगेल की तुमच्यामध्ये प्रोज काय, तुमच्या पॉझिटिव्ह बाजू कोणत्या आहेत तुमच्यामध्ये. पुढचं कार्ड जे आहे ते सांगेल तुमच्या निगेटिव्ह बाजू काय आहेत, कॉन्स काय आहेत तुमच्यामध्ये, कुठे तुम्ही चुकताय, कुठे तुमच्या बिलीफ सिस्टीम्स प्रॉपर नाही आहेत, त्याबद्दल सांगेल. त्यानंतरचं कार्ड जे असेल ते तुमच्या एक्सपेक्टेशन्स सांगेल, तुमच्या होप्स काय आहेत किंवा कसल्या प्रकारची भीती आहे तुमच्यामध्ये, लाईफबद्दल तुमच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत ते सांगेल. त्यानंतरचं कार्ड जे सांगेल ना, ते फोर्सेस, म्हणजे कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुमचा जो आताचा प्रेझेंट आहे त्याला फोर्स करतायत किंवा एक इन्फ्लुएन्स देत आहेत. आपण एक हिडन इन्फ्लुएन्सेस म्हणू शकतो त्याला. सो हिडन इन्फ्लुएन्सेस काय आहेत, फोर्सेस काय आहेत. त्यानंतर आपण पाहू की पॉसिबल आउटकम काय आहे. आताची जी सिच्युएशन तुम्ही फेस करताय किंवा आताचा जो तुमचा प्रेझेंट आहे त्यापासून तुम्हाला काय पॉसिबिलिटीज आहेत, कुठल्या प्रकारचे फायदे मिळू शकतात. किंवा आपण त्याला म्हणू शकू पॉसिबल आउटकम काय आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की कंडिशन्स काय आहेत, कुठल्या कंडिशन्स आहेत की त्या तुम्हाला पाळायला हव्यात. जर तुम्हाला प्रॉपर आउटकम हवं असेल किंवा एक फ्युचर तुम्हाला चांगलं हवं असेल तर कुठल्या कंडिशन्स आहेत. आणि त्यानंतर आपण पाहू की फ्युचर आउटकम काय असणार आहे तुमचं. हा तुमचा फ्युचर दाखवेल. आणि रिझल्ट हे जे कार्ड असणार आहे ना, हे दाखवेल की त्याचा तुमच्यावरती काय परिणाम होईल, या आउटकमचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे. आणि मग सर्वात शेवटचं कार्ड आपण पाहायचं आहे, तो गायडन्स पाहायचा आहे. ओके, सो या प्रकारे आज सगळे कार्ड्स ड्रॉ होतील.
हे जे कॉन्स आहेत ना, प्रोज अँड कॉन्स, या तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, निगेटिव्ह गोष्टी आहेत. असं समजा की कॉन्स म्हणजे व्हॉट क्रॉसेस यू, तुमच्या आड कुठल्या गोष्टी येत आहेत. ओके, सो आता मी कार्ड्स ड्रॉ करते. पहिल्यांदा मी तुमचं सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन. मग आता ती तुमची सिच्युएशन्स काय आहे. मग त्याचा पास्ट काय आहे ते पाहायचं आहे आपण. पास्ट, तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत. निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत. तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत. थोडं इथे शिफ्ट करू आपण. तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत लाईफबद्दल, त्या हे कार्ड दाखवेल ना. कुठले फोर्सेस, हिडन इन्फ्लुएन्सेस तुमच्या लाईफमध्ये काम करतायत. फ्युचर आउटकम काय असू शकतं, एक पॉसिबल आउटकम काय असू शकतं आताच्या परिस्थितीमध्ये. जर तुम्ही काहीही बदल केला नाही तर आताच्या परिस्थितीमध्ये तुमचं फ्युचर आउटकम हे असणार आहे. तुम्हाला कुठल्या कंडिशन्स फॉलो करावे लागतील बेटर फ्युचरसाठी ते हे दाखवेल. ओके, जागा शॉर्ट होते. आपण अजून एक लाईन करू गायडन्ससाठी. आता तुमचं फ्युचर आउटकम काय असणार आहे ते पाहू आपण. फ्युचर आउटकम, आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे आणि एंजल्सचा गायडन्स काय असणार आहे तो आता आपण बॉटमला पाहूया. त्याचा तुमच्यावरती होणारा रिझल्ट आणि यावरती एंजल गायडन्स. हा एंजल गायडन्स आहे. सो आता आपण कार्ड्स डिस्क्लोज करूया. बॉटम ऑफ द डेक हे डेव्हिलचं कार्ड आहे. डेव्हिलचं कार्ड दाखवतं कुठल्या तरी गोष्टी टेम्पटिंग आहेत तुम्हाला, टेम्पटेशन आहेत, कुठल्या तरी गोष्टीच्या विळख्यात फसलाय तुम्ही असं दाखवत आहे. काहीतरी मे बी बिलीफ सिस्टम्स असतील किंवा काहीतरी टेम्पटेशन्स आहेत. खाण्यापिण्याचे टेम्पटेशन असू शकतात किंवा चुकीच्या विचारसरणी असू शकते, एक रॉंग मेंटॅलिटी. सो आपण पाहू फर्स्ट तुमचं सिग्निफिकेटर कार्ड. सिग्निफिकेटर कार्ड तुमचं चॅरियट दाखवत आहे. चॅरियट हे सिग्निफिकेटर कार्ड आहे म्हणजे तुम्ही आता एक धडाडीने कुठल्या तरी गोष्टीवरती एक मोमेंटमध्ये आहात, काहीतरी करताय, बॅलन्स आहात, एक बॅलन्स मेंटेन केलं आहे तुम्ही. आणि एक चॅरियट हा मोमेंट आहे काहीतरी अचीव करण्यासाठी, एक पॅशन घेऊन अचीव करणं, पॉवर दाखवतो चॅरियटचं कार्ड. सो ते एक आहे. डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. तुमची प्रेझेंट सिच्युएशन काय आहे. तुमची प्रेझेंट सिच्युएशन दाखवते की तुम्ही कुठल्या तरी दॅट्स वाय दैवेलचं कार्ड आलेलं आहे बॉटम ऑफ द डेक. हे तुमचं सबकॉन्शियस आहे. तुम्ही स्वतःला कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकवून गेलेलं आहे.
मे बी तुमच्या सेल्फ बिलीफ सिस्टम्स जातील, कारण तलवारी आहेत ना ह्या, तलवारी हे विचारांवरती स्पोर्ट्स आहेत, त्या स्पोर्ट्स हे विचारांवरती कार्य करतात. तो स्वतःच्याच विचारांनी स्वतःला बंधनं घालून घे, सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स, किंवा एखाद्या गोष्टीचा आवाज कुठेही सत्याकडे न पाहता, सत्याकडे डोळे झाक करून, कदाचित तुम्ही थोडंसं आयसोलेशन पण असावं, स्वतःला अलिप्त केलं असेल सगळ्या गोष्टीतून, सोशल लाईफमधून, आणि मे बी स्वतःच्या विचारामध्ये तुम्ही फसलात. तुमचा पास्ट काय आहे, रिसेंट पास्ट काय आहे? रिसेंट पास्ट चांगलं आहे, फुलफिलमेंट आहे, सगळ्या गोष्टी अलाईन आहेत लाईफमध्ये असं तर दिसतं आहे. काहीतरी तुम्ही एक स्टेबल तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण केलं आहे, कारण 4 हा आकडा स्टॅबिलिटी दाखवतो तुमच्या लाईफमध्ये. पण हे एक शॉर्ट टर्म आहे, म्हणजे एखादा समजा तुमच्या घरामध्ये एखादा बड्डे आहे, तर तो त्या दिवशीपुरतीच साजरा होतो, तो कंटिन्यू होत नाही. सो मे बी ही गोष्ट अजून कायमस्वरूप त्याला मिळालेलं नाही आहे. तुम्ही काहीतरी अचीव केलं आहे, पण त्याला अजून एक भक्कमपणा आलेला नाही. तुम्ही फक्त पिलर उभे केलेत, अजून भिंती बांधायच्या आहे, स्लॅब बांधायचं आहे, सगळं करायचं आहे. पण तो एक आनंद आहे की तुम्ही काहीतरी गोष्ट अलाईन केलेली आहे लाईफमध्ये. ओके, सो हे 4 आकडा म्हणजे थोडंफार तुम्ही स्टेबल झालेला आहात लाईफमध्ये. तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत? पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड दाखवतो. पेज ऑफ पेंटॅकल लर्नर्स आहेत. लर्निंग, एखादी गोष्ट आत्मसात करणे, सतत पुढे काही ना काही शिकत राहणे, हायर एज्युकेशन दाखवतो आहे पेज ऑफ पेंटॅकल्स. एक पैशाची किंमत ठेवणे, आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत त्याची किंमत ठेवणे, त्यांचा सांभाळ करणे, एक पॅशन फॉलो करणे, इनिशियल एनर्जी आहे. हे तुमचं पॉझिटिव्हनेस आहे, तुमच्यामध्ये पॉझिटिव्हनेस आहे, प्रश्नच नाही. तुमचे कॉन्स काय आहेत? कोणत्या गोष्टी तुम्हाला क्रॉस करतात? कदाचित शब्द तुम्हाला क्रॉस करत असतील किंवा एक विचारांची गर्दी, विचारांची घाई करणं, एखाद्या गोष्टीवरती चटकन एखाद्या पॉईंटवरती पोचणं, किंवा एक म्हणतात इम्पल्सिव्हनेस. हा इम्पल्सिव्हनेस नाईट ऑफ सोर्ड दाखवतो. नाईट ऑफ सोर्ड हा सगळ्यात फास्ट आहे, पण ही एनर्जी फास्ट आहे ना, ही एक प्रॉपर चॅनलाइज झाली की चांगली असते. अदरवाईज काय असतं ना, आपण शब्दसुद्धा तलवारीसारखे वापरतो पुढचा मागचा विचार करता. सो तो एक तुमचा कॉन्स असावा. विचारांवरती तुमचा कंट्रोल नाही, विचार तुमचे फार गतिमान आहेत असं हे दाखवते. कारण हे बॉटम ऑफ द डेव्हिलचं कार्ड बघून असं दिसतं तुमच्या विचारांची गती फार आहे, सुसाट आहेत. एक्सपेक्टेशन्स काय आहेत तुमच्या लाईफपासून, की तुम्हाला चांगल्या चांगल्या पॉसिबिलिटीज, खूप ऑप्शन्स लाईफमध्ये सगळं काही मिळावं आयुष्यामध्ये. बरेच होप्स आहेत तुम्हाला, बऱ्याच गोष्टींची इच्छा आहे, बऱ्याच पॉसिबिलिटीज मिळाव्यात. हिडन इन्फ्लुएन्सेस काय आहेत? हिडन इन्फ्लुएन्स सुद्धा क्वीन ऑफ स्वोर्ड्स आहेत. क्वीन ऑफ स्वोर्ड तशी ती ऑथॉरिटी आहे. विचारांची क्लॅरिटी, पण थोडीशी इमोशन्स कमी आहेत असं काहीसं आहे. एक स्वतःला उंचीवरती नेऊन ठेवलेले आहेत की एक मे बी कदाचित एक तुम्ही कुठेतरी स्वतःला एक अपलिफ्ट केलेलं आहे. सगळ्या या ढगांच्या वरती आहे तिची प्लेस. तिने हे ढग, हे क्लाउड्स म्हटलं ना की एक लाईफमध्ये एक चाओस दाखवतो, किंवा एक गोंधळ, अनसर्टनिटी, त्याच्यातून तुम्ही स्वतःला वरती आणलेलं आहे. आणि ही तलवार उभी आहे ना, म्हणजे कुठेतरी विचार तुम्ही स्वतःचे भक्कम केले, तिथे इमोशन्स येऊ दिले नाही आहेत, आणि एक स्वतःला एका उंचीवर आणलेलं आहे. सो तो एक फोर्स आहे की, आणि इनफॅक्ट हे सुद्धा व्हॉट क्रॉसेस कॉन्स म्हटल्यानंतर सुद्धा तलवार आहे. सो तुमचे विचार जे आहेत ना
तुम्ही प्रॉपर चॅनलाइज केले तर ते तुम्हाला ग्रेटली इन्फ्लुएन्स करू शकतात. अदरवाईज ते तुम्हाला निगेटिव्हली त्रासदायक होऊ शकतं. दोन्ही ठिकाणी सोर्स आहेत. इथे या विचारांमुळे तुम्ही एक स्वतःला कदाचित एखाद्या मार्गावरती स्वतः सातत्य ठेवणं किंवा काय हे तुम्ही गाठवू शकता किंवा एक उंची गाठू शकता. त्या जर विचार तुमचे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड असतील, तिथे कुठलेही इमोशन्स तुम्ही बाजू ठेवले नाही. आणि क्वीन ऑफ स्वॉर्ड काय सांगतं की इथे पार्शालिटी नाही आहे. इथे जी काही जजमेंट आहे, ती जी काही जजमेंट येते ना, त्यामध्ये पार्शालिटी अजिबात नाही आहे. ते मुद्द्याला धरून किंवा एक इंटेलेक्च्युअल बेसिसवरती जे सत्य आहे ते सत्य, रॅशनल माइंड आहे तिचं. त्यामुळे कुठलीही बायस जजमेंट नाही आहे तिच्यामध्ये. सो मे बी हा एक फोर्स आहे. हा कदाचित तुमच्या मनाचा एक एक असेल की एखादी गोष्ट सत्य आहे तर त्या ट्रूथ, क्वीन ऑफ स्वॉर्ड ही ट्रूथ दाखवते. सत्याच्या पाठीशी किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये विचार करताना सत्याचा आधार घेऊन रॅशनल पद्धतीने विचार करणे. यामुळे कुठेतरी तुम्ही एक स्वतःला इन्फ्लुएन्स केलेला आहे त्या विचारांनी. हे फोर्सेस आहेत. पण काही वेळा ते अविचार झाले ना की ते आपले कॉन्स पण होतात. काही वेळा प्रोज होतात, काही वेळा कॉन्स होतात. आता पॉसिबिलिटीज काय आहेत? सध्याच्या कंडिशनमध्ये पॉसिबिलिटीज आहेत की कदाचित हे कम्प्लिशनचं कार्डसुद्धा आहे आणि थोडंसं एक्झॉशनचं पण कार्ड आहे. एक्झॉशन म्हणजे पार कामाने थकून जाणे. तुम्ही जे काय करता ते कम्प्लिशन करणार, लाईनवरती आणणार, सगळ्या गोष्टी अलाईन करणार, हे तुमचं पॉसिबल आउटकम आहे. जर तुमची विचारांची एक क्वीन ऑफ स्वॉर्डप्रमाणे एक क्लॅरिटी असेल तुमच्यामध्ये, ही जर तुम्ही या फोर्सने जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही कम्प्लिशनला जाल. कारण 10चं कार्ड आहे ना, हे फुलफिलमेंटचं कार्ड आहे. हे सगळे वॉन्ड्स घेऊन तो घरी चालले. सो जे काही आहे, जे काही तुमच्या वॉन्ड्स काय असतात, इमॅजिनेशन्स. सो तुम्ही जे इमॅजिन करताय ते तुम्ही प्रत्यक्षात उतरून घरी घेऊन जाल सगळं काही. पण इथे ती प्रॉपर चॅनलाइज नाही केलीत तुम्ही तर कदाचित त्यामध्ये तुम्ही खूप एक्झॉशन पण फील करू शकता. सो हे तुमचं पॉसिबल आउटकम आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळवता येतील. जे तुम्ही आता सुरू केलं आहे ते तुम्ही पूर्णत्वाला आणू शकाल. कंडिशन्स काय आहेत तुम्हाला? कंडिशन्स तुम्हाला आहे की मनावरती कंट्रोल ठेवणं, आपली इंट्युइशन ऐकणं, आपलं मन आपलं काय सांगतं आहे. पेज ऑफ कप्स काय सांगतं की तुम्ही तुमच्या मनाचा एक मनाची हाक ऐका, तुमच्या इंट्युइशन्स फॉलो करा, माइंड कंट्रोल करा. तुमचं फ्युचर आउटकम काय आहे हे पॉसिबल आउटकम आहे. फ्युचर आउटकम काय आहे? फ्युचर आउटकम द लवर्सचं कार्ड हे चॉईस सांगतं. तुम्हाला चॉईस अवेलेबल होतील. परमेश्वराची कृपा असेल तुमच्यावरती, एंजल्सची कृपा असेल, तुम्हाला आयुष्यामध्ये चॉईस अवेलेबल होतील. मे बी तुम्हाला आयुष्यामध्ये एक चांगली सोबत प्राप्त होईल, असं काहीसं लवर्सचं कार्ड सांगतं. आणि त्याचा तुमच्यावरती काय इफेक्ट होणार आहे? तुमच्यावरती हा इफेक्ट होईल की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी मिळवाल. त्यावरती त्या गोष्टीमध्ये एक म्हणतात ना, एक हे पॉझिटिव्ह कार्ड आहे 8 ऑफ पेंटॅकल्सचं. सतत कार्यमग्न राहणे, आपली मास्टरी वाढवणे एखाद्या गोष्टीमध्ये, एक टप्प्याटप्प्याने एक उंचीवरती पोचणे, हा तुमच्या आयुष्यामध्ये येते. की त्यामुळे चॉईसेस अवेलेबल झाल्यामुळे, कम्प्लिशनला काहीतरी आल्यामुळे तुम्हाला अजून पुढे ऑप्शन्स निर्माण होतील. हे झालं, आता दुसरं करू, दुसरं झालं, आता तिसरं करू. एक होप्स असतात लाईफमध्ये. तुम्हाला गायडन्स काय आहे? गायडन्स तुम्हाला आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा आहे. तुम्ही कदाचित तुमच्या एक्झॉस्टेड फील करत असाल तर कोणाला ना कोणाची तरी मदत घ्या. तुम्ही तुमच्या मनाला एका उंचीवरती नेऊन ठेवा. तुमच्या कंट्रोलमध्ये असू देत तुमचे कप्स. हे तुमच्या हातात घेऊन तिने वरती उंचावरती नेलेले आहेत. सो कप्स हे आपलं मन आहेत, आपले इमोशन्स आहेत. सो त्याच्यावरती एक होल्ड असू दे तुमच्या. असा गायडन्स आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणा. तुम्ही सोशल व्हा. तुम्ही एक तुमचा आहार, तुमचं डाएट प्रॉपर असू दे.
तुमच्यामध्ये पॅशन असू दे, पॅशन फॉलो करा तुमचं, असं काहीसा यामध्ये गायडन्स आहे. सेकंड गायडन्स तुम्हाला आहे पेज ऑफ स्वॉर्ड्स. पेज ऑफ स्वॉर्ड्स सांगतं की तुमच्या ज्या आयडियाज आहेत, हे ब्रेक थ्रूचं कार्ड आहे एक प्रकारे. ज्या आयडियाज आहेत त्या फॉलो करा. तलवारी तुमची अशी स्ट्रेट असू दे. पेजेस हे लर्नर आहात. तुमचे जे विचार आहेत इंटेलेक्च्युअली लर्न करत राहा, काही ना काही शिकत राहा, काही ना काही असं. आणि आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी असू दे, हे पेजेस ऑफ स्वॉर्ड्स सांगतं. तुमचं थर्ड कार्ड तुम्हाला सांगतं की एक स्ट्रेंथ असू दे, मेंटल स्ट्रेंथ. मेंटल स्ट्रेंथ घेऊन तुम्ही कुठल्याही गोष्टी, कुठल्याही कठीण परिस्थितीला स्वतःकडे वळवून घेऊ शकता. तुमचे इंटेलेक्च्युअल वापरा. तुमची एक जी हे कार्ड एक इन्फिनिटीचं कार्ड आहे. सो हे डिव्हिनिटी पण दाखवतो. तुमचं जर डिवाईन कनेक्शन असेल तर तुमच्या एक मनाची आग आहे का, प्युरिटी ठेवा तुमच्यामध्ये. तुमच्या सोलची प्युरिटी एक मेंटेन करा, असं काहीच आहे. एक मानसिक स्ट्रेंथ वापरा कुठल्याही कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी. सो हा एक गायडन्स आहे तुम्हाला. सो आज आपण बघितला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. सो असं काहीचं आहे. स्टील मी अजून जरा यावरती मेडिटेट करते. आपण प्रत्येक पेजेसचे काय अर्थ आहेत ते तर पाहिलेच आहेत. आपण एक थोडंसं अजून यावरती मेडिटेट करून अजून काही यामधून सांगता येतील का ते पाहते. थोडे कार्डवरती शिफ्ट केले आहेत, म्हणजे काय व्यवस्थित सगळ्यांना दिसतील. कार्ड्स मोठे आहेत त्यामुळे काय प्रश्न नाही. तर आपण आहे ना एक आता डिटेलमध्ये एक बघूया सगळे कार्ड्स. पुन्हा एकदा आपण बघूया. हे बरोबर आपण कार्ड्स डिस्क्लोज करताना एक बरोबर तुम्हाला मी त्यांचा एक मिनिंग काय असं ते सांगितलं. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, सबकॉन्शियस माइंड जे तुमचं बॉटम ऑफ द डेक दाखवतं ना, ते कार्ड महत्त्वाचं आहे. कारण त्या गोष्टीचा एक असतो आपण भले जगामध्ये वावरताना मुखवटे घालत असतो. काही गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, भीती किंवा काही असू शकतं. ते आपण चेहऱ्यावरती कधी आणत नाही जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा. सो हे जे कार्ड आहे ना, हे महत्त्वाचं असतं. कारण या कार्डचे इफेक्ट असतात जे आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये, जे आपलं सबकॉन्शियस माइंड असतं की ते इन्फ्लुएन्स करत असतं. ते आपल्या कॉन्शियस माइंडला इन्फ्लुएन्स करत असतं आणि त्या प्रकारची रिॲलिटी आपल्याला आयुष्यामध्ये फेस करताना आपण पाहतो. सो हे तुमचे सबकॉन्शियस माइंडमध्ये डेव्हिल आहे. डेव्हिल एक प्रकारे आहे ना, तुम्ही मे बी कदाचित कुठल्या तरी या प्रेझेंट सिच्युएशनचं कार्डचा विचार केला. कदाचित एखादी कुठली तरी भीती मे बी असू शकेल तुमच्याकडे, किंवा एक मनामध्ये द्वंद्व, इंटरनल मनामध्ये द्वंद्व असू शकतो. एखादं ॲडिक्शन असू शकतं किंवा डिपेंडन्सी कोणावर तर ते, की त्यामध्ये एक विचारांनी काही वेळा डिपेंडन्सी असते. कुठल्या तरी गोष्टीवरती डिपेंडन्सी असते, विचारांची पण असू शकते. काहींच्या बाबतीत एक व्यसनसुद्धा हे डेव्हिल दाखवतो. आता कोणाच्या बाबतीत कसं ॲडजस्ट होईल, कसं ते प्रत्येकाची रिॲलिटी वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे, किंवा पर्सनल रीडिंग नाही आहे. त्यामुळे कोणाच्या बाबतीत कसं असेल ते आता ज्याने त्याने तो तसा अर्थ घ्यायचा आहे. पण पॉसिबिलिटीज काय आहेत त्या सांगते मी. कार्डच्या काय काय अर्थ असू शकतात की काही वेळा हे अनहेल्थी रिलेशनशिप असते, डिपेंडन्सी मी म्हटलं ना तुम्हाला. काही वेळा एक कुटुंबामध्ये स्पाऊसवरती डिपेंडन्सी असू शकते. एक मेंटल डिपेंडन्सी असते. समोरच्या व्यक्तीचा एवढा एक भीती असते की काही वेळा मनुष्य त्यातून बाहेर पडू शकत नाही, स्वतःला एक कमी लेखतो किंवा काय, अशा प्रकारचं पण असू शकतं. कारण हे डेव्हिलच्या कार्डमध्ये 2 व्यक्ती आहेत. सो काही वेळा ही एक रिलेशनशिपमध्ये एक थोडंसं म्हणतात ना, एक अनहेल्दी रिलेशनशिप तसं असू शकतं. असं काही आपल्या सवयी असतात की ज्या आपण त्या सुटत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला बंधनं येतात काही गोष्टींना. काहींना कसं करायचं भरपूर असतं पण सकाळी उठता येत नाही वेळेवरती, झोप आवरता येत नाही, किंवा काही वेळा खाण्यावरती कंट्रोल नसतो. सो एक टेम्पटेशन असतं बाहेरचं, हॉटेलिंग वगैरे सुद्धा हे डेव्हिल दाखवतं.
सो ते एक प्रकारचं टेम्पटेशन असतं की ते किंवा एखादं अचीव करायचं आहे, पण मग त्याला वेळ काढणं शक्य होत नाही. व्यस्त राहतो आपण स्वतःच्या ह्याच्यामध्येच एक, किंवा एक तो टाईम मॅनेजमेंट हा जो प्रकार असतो ना, तो काही वेळा काहींना करता येत नाही. सो ह्या प्रकारचे ह्या गोष्टी हा डेव्हिल बरेचदा दाखवतो. काही वेळा ब्लॅक मॅजिक पण दाखवतो. कोणतरी काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्यावरती एक हावी झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येत नाही. सो हे कार्ड ब्लॅक मॅजिकसुद्धा दाखवू शकतं. सो आता हे कसं कोणाला एक मॅच होईल त्याप्रमाणे. पण ही जे काही स्टेट आहे ना, इमोशनल स्टेट किंवा मे बी जे तुमचं सबकॉन्शियस दाखवत आहे, त्यामुळे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये तुम्ही थोडंसं स्वतःला एक सेल्फ लिमिट घालून घेतलेले आहेत. तुम्ही स्वतःला बांधलं आहे, म्हणजे पुढे मुवमेंट होत नाही आहे. एक चारी बाजूने विचारांनी बांधलेलं आहे असं काहीसं दिसतं आहे. वैचारिक बंधन नाही, म्हणून तुम्हाला काही करता येत नसेल फॅमिलीमध्ये. असं तुम्हाला करायचं तर खूप आहे, पण मे बी तुमच्या स्पाऊसची परवानगी नसेल, त्यामुळे तुम्हाला मूव्ह होता येत नाही आहे, असं असू शकतं. कुठलंही असू शकतं, फॅमिलीजने असायला पाहिजे असं काही नाही. करिअरमध्ये सुद्धा असू शकतं. आजूबाजूच्या बॉसेसचं एक डॉमिनेशन असू शकतं, त्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही. सो पण सिग्निफिकेटर कार्ड तुमचं काय दाखवतं की मुळात तुमच्यात पॅशन खूप आहे. एक तुम्ही स्ट्रगल करताय, हे तुमचं सिग्निफिकेटर. तुम्ही आता स्ट्रगल करताय, दोन्ही मनामध्ये कंट्रोल ठेवण्याचा पण स्ट्रगल मे बी असू शकतो. पण तुमच्यात पॅशन आहे, तुमच्यात झुंज देण्याची वृत्ती म्हणतात ना, ती एक वृत्ती आहे. कॉन्फिडन्स आहे, विल पॉवर आहे, काहीतरी आपण करू, एखादी गोष्ट मिळवू, ती आहे. पण कुठेतरी मे बी तुमचेच काही विचार आहेत ते तुम्हाला अडवत आहेत. कारण मुळात सिग्निफिकेटर कार्ड तुमचं मजबूत आहे. द चॅरियट हा एक मॅच्युअर्ड व्यक्ती आहे, एक सर्वपरी मॅच्युअर्ड व्यक्ती आहे की जी जग फेस करू शकते. आणि तो आता एक रेडी आहे, तो उभाच आहे त्या रथावरती. असं निवांत बसलेला नाही आहे जसे ते एम्परर वगैरे बसलेले असतात, क्वीन्स. आता ही क्वीन वगैरे बसलेली आहे, तसं नाही आहे. चॅरियट हा उभाच आहे, तो ॲक्शन मोडमध्येच आहे. सो एक तयारीत आहे की काहीतरी जे काही समोर आहे लाईफ ते फेस करायला. ती त्याची एक प्रवृत्ती आहे की एक एनी टाईम तो फेस करू शकतो. मनावरती कंट्रोल आहे. ते चंद्राचा इफेक्ट जास्त आहे. चतुर्थ स्थान आपल्या कुंडलीतलं, कालपुरुष कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान हे आपलं मनाचं घर आहे. सो आपलं माइंड बॅलन्स, मनशांती हे दाखवतं. आणि तिथलं हे कार्ड आहे सिग्निफिकेटर. सो तिथे तुमचा मनावरती कंट्रोल आहे तसा. पण काही वेळा काय होतं, जरूरी नाही आहे की प्रत्येक वेळी 24 आवर्स आपण मनुष्य एकाच पोझिशनमध्ये राहतं. चंद्र म्हटलं, मन म्हटलं, 4th हाऊस हे चंद्राचं आहे. चंद्राच्या कलांप्रमाणे तुमच्या मनाच्या अवस्था बदलत असतात. सो इथे एक थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आहे. मुळात चॅरियटचं कार्ड हेच सांगतं की तुम्हाला जे काही मिळवायचं ते स्ट्रगल करूनच मिळवायचं आहे. सो हे तुमचं सिग्निफिकेटर आहे. तुम्हाला लाईफमध्ये स्ट्रगलशिवाय तुम्हाला सगळ्या गोष्टी मे बी तुम्ही आतापर्यंत ज्या अचीव केलेल्या असतील त्याच बेसिसवर केल्या असतील, असं काहीच आहे. जर हे सिग्निफिकेटर कार्ड तुमचं चॅरियटचं आहे तर. सो तुमच्यामध्ये एक विल पॉवर आहे, सगळ्या गोष्टीवर कंट्रोल ठेवण्याचे एक सक्सेस पण दाखवतं हे तुम्हाला. म्हणजे तुम्ही मिळवत आहे. आता हे सुद्धा हे जे दाखवलं आहे रिसेंट पास्ट, म्हणजे ते तुम्ही मिळवलं आहे, काहीतरी सुरुवात केली आहे कुठल्या तरी गोष्टीची, गोष्टी अलाईन गेल्या आहेत लाईफमध्ये. पण त्यामध्ये काय पर्सिव्हरन्स हवं, एक डिटर्मिनेशन हवं, सातत्य. असं कुठे अडता कामा नये, कुठल्याही जराशा गोष्टीने काही अडता कामा नये. तुमचे विचार असे तुम्हाला थोडंसं मागे खेचणारे आहेत. सो काही वेळा किंवा मे बी तुम्ही ट्रॅव्हल पण करत असाल काहींच्या बाबतीत. चॅरियटचं कार्ड हे ट्रॅव्हलिंग पण दाखवतं. ट्रॅव्हल करताय तुम्ही किंवा काय असं. पण आता हे बाकीच्या कार्ड्सचा तसा मला त्याच्याशी रिलेटेड हे दाखवत नाही आहे मला सिग्निफिकन्स. सो चॅरियटचं कार्ड एक मस्त आहे. म्हणजे काय माहिती आहे का, सक्सेस दाखवणार. तुम्ही जे काय कराल ना त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल, पण सक्सेस आफ्टर स्ट्रगल, एवढं मात्र नक्की आहे.
इथे दोन्ही हे ब्लॅक आणि व्हाईट हे जे दोन्ही आहेत ना, हे आपली मन आहेत. सो ही ड्युॲलिटी आहे लाईफची, त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल मिळवलं आहे. तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे की लाईफमध्ये ड्युॲलिटी असते. जशी चांगली माणसं असतात तशी वाईटही असतात. चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत होतील तसं काही वेळा वाईटही होईल. सगळे दिवस सारखे नसतात. ही कुठेतरी ड्युॲलिटी तुम्ही ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याबरोबर तुम्ही तो लाईफमध्ये मार्गक्रमण करताय, लाईफमध्ये मूव्ह होत आहे, असं काहीतरीच आहे चॅरियटचं कार्ड सांगतो. एक प्रेझेंट सिच्युएशन आपण तुमची एक त्याचा जर विचार केला ना, तर कदाचित एखादी बॅड न्यूज असू शकते. सगळ्या सोर्स डाऊनवर्ड आहेत. सोर्स विचार असतात. सोर्स हे एक हे पण दाखवतात. कदाचित एखादी प्रेझेंट सिच्युएशनमध्ये एखादी कुठल्या तरी बॅड न्यूज तुम्ही मे बी फेस करत असाल, किंवा एक म्हणता येईल बरेचदा हे सेल्फ लिमिटिंग बिलीफ दाखवतो हे कार्ड. कदाचित फसवणूकसुद्धा दाखवतं. एक डोळ्यावरती पट्टी आहे. काही गोष्ट ट्रूथ, सत्य हे एक सत्य समोर नाही आहे, किंवा त्या व्यक्तीची सत्य फेस करण्याची तयारी नाही आहे असंही आहे, किंवा एक सत्य लपवलं जात आहे काही बाबतीत, असंही एक दाखवतं. थोडंसं एक सोशल एक अलोननेस दाखवतो. लोनलीनेस, अलिप्त राहणं स्वतःला, एक सोशल लाईफपासून एक सेपरेट करणं किंवा काय. एक असंही म्हणता येईल की काही वेळा ना, आता हे पाणी सांडलेलं आहे ना इथे ह्या कार्ड्समध्ये, काही वेळा हे कार्ड इलनेस पण दाखवतं. मे बी आता फर्स्ट चॅरियटचं कार्ड चांगलं आहे. कदाचित तुम्ही प्रेझेंटली काहीतरी इलनेस फेस करत असाल म्हणून तुमची एक स्टॅग्नेशन आलेलं असावं, असंही का असू शकतं. की जरुरी नाही की प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काहीतरी बिलीफ सिस्टीम. इनफॅक्ट हे सुद्धा काही वेळा इलनेस दाखवतं, नाईट ऑफ सूट्स. सो प्रेझेंट सिच्युएशनमध्ये तुम्ही थोडंसं आजारी असाल, तर मी आहे त्या या गतीला, ही चॅरियट म्हणजे गती आहे, ॲक्शन मोडमध्ये आहे ना तो. त्याला कुठेतरी एक अडथळा आला आहे, स्टॅग्नेशन आलं आहे, त्यामुळे कामं पुढे जात नाहीत, असंही असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये. काहींच्या बाबतीमध्ये एक स्वतःच एक विचारांची निगेटिव्हिटी असू शकते, किंवा एक स्वतःच रिस्ट्रिक्शन. बरेचदा सेल्फ रिस्ट्रिक्शन्स असतात, आपणच आपल्याला घालून घेतलेले रिस्ट्रिक्शन्स असू शकतात, किंवा मग एखाद्या जवळच्या व्यक्तीनेचं एक डॉमिनेशन असू शकतं. त्यामुळे विचारांना वावच नाही आहे फॅमिलीमध्ये. जोडीदाराचं असू शकतं, किंवा कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही आहात तिथेही काहीतरी बंधनं आहेत, एक वैचारिक बंधनं आहेत की तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटी वापरताच येत नाही आहे. हे म्हणजे आता हा जो तिने रेड कलरचा पूर्ण तिचा वेश आहे, म्हणजे पॅशन आहे पण त्याला बांधलेलं आहे. सो पॅशन तुम्हाला फॉलो करता येत नाही आहे. मग कुठल्या तरी विचारांची कुंपणामध्ये अडकलात. मग कोणीतरी एक तुम्हाला एक करिअरमध्ये तुम्हाला पॅशन फॉलो करायचं, पण तुम्हाला नाही करता येते तिकडे. मे बी तुमचा जॉब किंवा तिकडचं एक जॉब एन्व्हायरमेंट तुम्हाला तेवढं सपोर्ट नाही करत आहे, किंवा बॉसेस एक डोमिनन्स असू शकतं आणि तुम्हाला तिथून मूव्ह होता येत नाही आहे. सो एक अशा प्रकारची एक सिच्युएशन असू शकते. ही प्रेझेंट सिच्युएशन काहीच्या बाबतीत अशा प्रकारची असू शकते. आपण जर रिसेंट पास्ट किंवा एक फाउंडेशन त्या दृष्टीने, पण हा रिसेंट पास्ट आहे मोस्टली, कारण हा एक कार्ड पॉझिटिव्ह आहे. पूर्ण पिवळ्या रंगाचं कार्ड आहे ना, हा कलर्स पॉझिटिव्ह आहे. इथे पॉझिटिव्हिटी आहे, सगळ्या गोष्टी अलाईन झालेल्या आहेत या कार्डमध्ये. हा आनंद साजरा करण्याचा आहे, एक फुलफिलमेंट आहे. एक काही वेळा हे कार्ड आपलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस यांच्यामध्ये एक युती आहे असंही दाखवतं, की कुठे एक 4 आकडा स्टॅबिलिटी दाखवतो. सो आणि इथे तुमच्यामध्ये तुमच्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मनामध्ये एक युती आहे, त्यामुळे इथे स्ट्रेस नाही आहे. या कार्डमध्ये स्ट्रेस नाही आहे.
सो जरुरी नाही आहे की ह्या कंडिशन्स पण वेगळ्या असू शकतात. प्रत्येक वेळी आपण एक लिमिटिंग बिलीफच पाहायला पाहिजे असं काही नाही आहे. आजारपण पण असू शकतं काहींच्या बाबतीत. सो इथे हा रिसेंटली जो पास्ट आहे ना, की काहीतरी मिनिंगफुल तुम्ही एक निर्माण केलं आपल्या लाईफमध्ये, किंवा आता एक त्यामध्ये तुम्ही एक बरेच प्रयत्न केले आणि हा रेस्टिंग टाईम दाखवतो. हा ना, कारण मी तुम्हाला म्हटलं ना, हे काळ आहे टेम्पररी पिरियड दाखवतो. हा पूर्ण स्ट्रक्चर बनवलेलं नाही आहे त्यांनी थोडंसं एक सुरुवात केलेली आहे आणि त्याचं एक एन्जॉयमेंट आहे. त्यानंतर एक ते कष्ट घेतल्यानंतर एक थोडासा रेस्टिंग पिरियड म्हणतात ना, तसा आहे. किंवा मी तुम्हाला उदाहरण दिलं की एखादा घरामध्ये एक छोटासा बर्थडे पार्टी किंवा काय, तो त्या एखादं एंगेजमेंट असेल, तर त्या एंगेजमेंट पण काही वेळा दाखवतात या कार्डमध्ये. पण तो एक आनंद त्या दिवसापुरती असतो, नंतर ते एक जीवन चालू राहतं नेहमीचं. तशा प्रकारची एनर्जी ही काही एकदम फिक्स नाही आहे. सो रिसेंटली जो तुम्ही जे साजरं केलं आहे, जो आनंद आहे, तो तुम्ही नव्याने काहीतरी एक सुरुवात केलेल्याचा आनंद आहे. की एक तुम्ही स्वतःचं मन बॅलन्स केलं. इथे सुद्धा एक मनावरती कंट्रोल आहे, इथे सुद्धा मन बॅलन्स आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस मनामध्ये युती आहे. गोष्टी अलाईन केल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही काहीतरी गाठलं आहे. किंवा तुम्हाला एखादं फॉर्च्यून, एखादं काहीतरी अचानकपणे तुम्हाला कसला तरी लाभ झालेला आहे. हे गुड फॉर्च्यून पण दाखवतं कार्ड. सो तसं काहीतरी असेल मे बी. किंवा तुम्ही प्रवास करून कुठून तरी आलात, घरी आलात बऱ्याच दिवसानंतर आणि तुम्ही आनंद साजरा केला आहे, कारण हे प्रवासाचं कार्ड आहे. सो तसं असू शकतं. रिसेंटली तुम्ही आनंद साजरा केला आहे, प्रवासातून आलात आणि थोडंसं आजारपण वगैरे आलं असेल, असं पण असू शकतं. असं कोणाच्या बाबतीत कसं ॲडजस्ट होतं आहे. सो हे जनरली दाखवतं हे 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड. प्रोज म्हणून म्हणजे तुमच्यामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत हे सांगणारं तुमचं पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर मुळात पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड हे हायली पोटेन्शियल कार्ड आहे. ते तुम्हाला ॲज अ प्रोज म्हणून आलं आहे. म्हटल्यानंतर एक म्हणतात ना, हा स्कॉलर आहे, ही व्यक्ती स्कॉलर आहे. एक शिकण्याची आवड, मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, लर्नर असतात सगळे पेज आहेत ना, ही नेचरल एनर्जी आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. ही कोर्ट कार्ड्स आहेत, ही यातली पहिली एनर्जी आहे. एखादी गोष्ट सुरू करणं आणि त्यामध्ये काहीतरी शिकत राहणं. सो एक लर्नरची एनर्जी आहे. दुसरं काहीतरी शिकत राहणं, एक कमिटमेंट ठेवणं, असं एखाद्या गोष्टीमध्ये, शिकण्यामध्ये, हायर एज्युकेशनमध्ये. सो मे बी तुम्हाला काहीतरी शिकत राहत पुढे जात राहणं आवडत असावं. हे तुमचे एक चांगली गोष्ट आहे. दुसरं त्याने ते पेंटॅकल इतक्या हातामध्ये छान हे केलेलं आहे, त्यावरून तर दिसतं की एक पैशाची तुम्हाला किंमत आहे, व्हॅल्यू माहीत आहे तुम्हाला. प्रत्येक या मटेरियल गोष्टी, पेंटॅकल्सच्या मटेरियल गोष्टी आहेत, जे काय तुमच्याकडे आता आहे, सुविधा जगण्याच्या ज्या काही भौतिक गोष्टी तुमच्याकडे आता आहेत, त्या सगळ्याची एक थोडीशी व्हॅल्यू आहे तुमच्या मनामध्ये, की त्याचा एक तो अवेअरनेस आहे की त्याची किंमत ठेवणं गरजेचं आहे. एक पैसा सेव्ह करणं किंवा काय, मे बी अशी तुमची सवय असू शकते तुम्हाला. एक त्यामुळे पेज ऑफ पेंटॅकल दाखवतो पैसा सेव्ह करणं, पैशाची किंमत ठेवणं, केअरफुल प्लॅनिंग करणं पैशाच्या संदर्भात किंवा काय, तसं मे बी कदाचित तुमचे विचार असू शकतात की. सो हे चांगलं आहे. ॲज अ प्रोज म्हणून हे आर्ट आले ना, तर एक प्रॅक्टिकल अप्रोच पेंटॅकल्स आहे. शेवटी हे काय म्हणतात त्याला, एक पृथ्वी तत्व आहे. ते पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी पेंटॅकल्स दाखवतो. मटेरियल लाईफ, भौतिक लाईफ.
तर तिथे त्याची किंमत ठेवणं, त्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल कुठल्या गोष्टीसाठी, तेव्हा तुम्ही कुठल्या तरी प्लॅनिंगने करत असाल. पेज ऑफ पेंटॅकलचं हे प्रोजचं कार्ड आहे. तर सगळ्या गोष्टीचा विचार करून, सगळ्या गोष्टीचं एक मनामध्ये फार लांबचा विचार करून, सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून तुम्ही एखादी गोष्ट करत असाल. ही तुमची टेंडन्सी असू शकते. सो कॉन्सचा आपण जर विचार केला ना, की कुठल्या गोष्टी तुम्हाला क्रॉस करतायत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नाईट ऑफ स्वोर्डचं कार्ड आहे. ॲक्च्युअली नाईट ऑफ स्वोर्ड हे फास्टेस्ट नाईट आहे आपल्या डेकमधलं. ॲक्शन ओरिएंटेड आहे तो. एक ॲम्बिशियस, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एक धडाडीने पुढे जाणे. हे म्हणतात ना, एक सोल्जरची हे आहे, खरा सोल्जर आहे तो एक. ते तुम्ही असं समजा की ॲक्च्युली हे कार्ड हे सॅटेलाईट पण दाखवतं, म्हणजे त्याची एनर्जी किती असेल तुम्हाला सांगते. हे कार्ड आहे ना, सॅटेलाईट दर्शवतं. एवढी त्याची एक अग्रेसिव्ह व्यक्ती, एक ॲम्बिशियस, ॲक्शन ओरिएंटेड, की जिंकण्यासाठीच तो पुढे जाईल, असं अशा प्रकारची वृत्ती आहे. पण ती तुमच्या इथे कॉन्स म्हणून आलेली आहे. म्हणजे त्याचे जे निगेटिव्ह इफेक्ट जे आहेत ना, ते तुम्हाला इथे लागू होतात. चॅरियटचे कार्ड सुद्धा तेच दाखवतं की तुमच्यामध्ये पॅशन आहे, तुम्ही ॲक्शन ओरिएंटेड आहात. त्यामुळे ही एनर्जी जी आहे ना, ही पॉझिटिव्हली जर तुम्ही वळवली तर ती तुमच्या बऱ्याच कामाला येईल. कारण हे कार्ड जर तुमचं रीडिंगमध्ये आलेलं आहे, तर या अर्थ ही याचे पॉझिटिव्हसुद्धा गुण तुमच्यामध्ये आहेत, पण सध्या ते निगेटिव्ह आहेत, ते हायलाईट झालेत, असा काहीसा अर्थ आहे याचा. सो ही जी नाईट ऑफ स्वोर्ड्सची एनर्जी आहे ना, ही निगेटिव्हली काय होते की तुम्ही एकतर मे बी कदाचित हे डेव्हिलचं कार्ड आहे, तर कदाचित खर्चिक असू शकता, पुढचा मार्चा विचार करणं किंवा काही, किंवा एक ही व्यक्ती कशी आहे माहिती आहे, ॲरोगन्स थोडासा आहे, एक विचारांचं. तलवार आहे ना, तलवार कापत जाते ना सगळ्याला, जशी जितक्या फास्ट, म्हणजे ॲक्शन फास्ट आहे त्याच्या. सो ही व्यक्ती कधीही एक फाईट करू शकते कोणाशी, किंवा वाद घालू शकते, किंवा अशा प्रकारचं नेचर, जर ते निगेटिव्ह असेल ना, तर अशा प्रकारचं नेचर. मग तर तुम्ही एक स्वतः विचार करा की कदाचित तुम्ही असं काही वेळा वागता का, काही वेळा तुमच्या ॲक्शन्स अशा असू शकतात का. मग त्याच्यावरती थोडं कंट्रोल ठेवणं, म्हणजे ती एनर्जी ही चुकीच्या दिशेने चालली आहे. म्हणजे अशी व्यक्ती एनी टाईम एक हे मग डिस्ट्रक्टिव्ह माइंड होऊ शकतं. नाही, एखादी गोष्ट नाही झाली मनासारखी तर हे करायचं पूर्ण, त्यामध्ये एक समन्वय, हार्मनी न आणता डिरेक्टली. म्हणजे ती तलवार आहे की जी म्हणतात ना, ती क्वीन ऑफ सोर्डची कशी तलवार आहे, सरळ आहे, लाईनमध्ये आहे, रॅशनल आहे थिंकिंग, स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे हिडन फोर्सेस आहेत तुमचे कुठेतरी त्या हिडन गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत. पण काही वेळा मे बी कदाचित काही वेळा तुमचे एक टेम्पर्स आहेत, मे बी तुमचे टेम्पर्स तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नसावेत. कदाचित शब्दांना फार धार येत असेल, ओकेजनली थोडासा इम्पल्सिव्हनेस असेल, की पटकन बोलल्यानंतर मग त्या गोष्टीचं दुःख करत बसणं, किंवा एखादी थोडं विचारपूर्वक न बोलणं, किंवा एक पटकन दुखावलं जाणं कोणी त्यामुळे, तुमच्यामुळे, असं होऊ शकतं. सो ही एनर्जी इथे दिसते. व्हॉट क्रॉसेस यू, ही तुमची इथे तुम्हाला काम करण्याची गरज आहे. सो इथे हे जे कॉन्स आहेत ना, या गोष्टी तुमच्या कदाचित हे आणि या तलवारीच आहेत, मुळात ह्याच तुमच्या आड येत आहेत, याच तुम्हाला बांधू पाहत आहेत. सो इथे तुम्हाला काम करण्याची गरज आहे. दुसरा, आपण तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, तुमच्या मनातली भीती काय आहे, तुम्हाला कुठल्या होप्स आहेत तुमच्या लाईफपासून, तर त्यासाठी तुम्हाला 7 ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. सो 7 ऑफ कप्सचं कार्ड जनरली काय दाखवतं की तुम्ही एक खूप मनामध्ये एक कदाचित स्वप्न बाळगत असाल, खूप काही आपल्याला मिळावं, असं आपण करावं, एवढं मोठं व्हावं, मे बी काही असू शकतं. एक विशफुल थिंकिंग म्हणतात ना, त्याचं हे कार्ड आहे, विशफुल थिंकिंगचं. एक पण काही वेळा काय होतं
त्याच्यावरती जर काम नाही केलं, आता इमॅजिनेशन्स असतात पण आपण त्या कृतीमध्ये उतरवल्या नाहीत तर मग ते इल्युजन होऊ शकतं. सो पण तुमच्यामध्ये पॉवर आहे, प्रश्नच येत नाही आहे. तुमच्यामध्ये त्या विचारांची किंवा एक कंट्रोल आहे. पण तुमच्या एक्सपेक्टेशन आहेत, बरीच तुमची स्वप्न असावीत की काहीतरी तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे, काहीतरी उभं करायचं आहे, बरंच काही मिळवायचं आहे. ऑप्शन्स भरपूर आहेत, पॉसिबिलिटीज भरपूर तुम्ही एक चाचपताय. हे करू शकू का, आपण ते करू शकू का, असा एक सतत मे बी तुमच्या मनामध्ये विचार चालू असतो. होप्स आहेत तुम्हाला तुमच्या लाईफपासून, बऱ्याच होप्स आहेत. एक पॅशनेट आहात तुम्ही असं म्हणता येईल. पण काही वेळा हे असंही दाखवतो की एक आपण सिम्पली एखाद्या गोष्टीचा फक्त विचार करत राहणं. कारण हे डेव्हिलचं कार्ड आहे ना, बॉटम ऑफ द डेक. मी तुम्हाला म्हटलं ना, जोपर्यंत ती इमॅजिनेशन्स राहिली तर ते इल्युजनमध्ये होऊन जाते. ते प्रत्यक्षात उतरवणं गरजेचं असतं. सो इथे एक टेम्पटेशन, मग भले तुमच्या इच्छा खूप आहेत, एक्सपेक्टेशन्स खूप आहेत, पण एक या टेम्पटेशन्सवरती, या बिलीफ सिस्टीमवरती जर कंट्रोल नसेल तर तुम्हाला ते कृतीमध्ये उतरवणं फार कठीण होऊन जाईल असं आहे. सो पण इथे हे दाखवत आहे की ते तुमच्याकडे जीवनाकडे बघण्याचा एक ॲटिट्यूड आहे ना, एक पॉझिटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये. एक तुम्हाला इथे एक तसं बघितलं तर गायडन्स आहे की तुम्ही ज्या काही पॉसिबिलिटी, जे काही तुम्हाला करायचे आहेत ऑप्शन्स, तर तुम्ही बरेच मनामध्ये आहेत तुमच्या, हे करू ते करू ते करू ते करू. पण इथे केअरफुल डिसिजन गरजेचं आहे. इनफॅक्ट हा 7 ऑफ कप्सचा पण मेसेज हाच आहे की तिथे तुम्हाला मनामध्ये बरंच काही करावंसं वाटतं कारण तुम्ही पॅशनेट आहात. नाईट ऑफ स्वोर्डची पण कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असणारच. पण तिथे अग्रेसिव्हपणे नको, तिथे प्रॉपर चॉईस करणं गरजेचं आहे. नक्की काय करायचं आहे, काय सोल पर्पज आहे, त्याप्रमाणे चॉईस करणं गरजेचं आहे. मग तिथे आपल्या सगळ्या एक आपली जी पॉवर आहे, एक लाईफ पॉवर, तिथे चॅनलाइज करणं गरजेचं आहे. सो इथे हिडन इन्फ्लुएन्सेस आणि फोर्सेसच्या इथे तुम्हाला क्वीन ऑफ स्वोर्डचं कार्ड तसं खूप चांगलं आहे. प्रश्नच आहे कुठले फोर्सेस आहेत की ते तुम्हाला गतिमान ठेवत आहेत तुमच्या लाईफमध्ये, एक मूविंगमध्ये ठेवत आहेत. तर एक मे बी हिच्या पॉझिटिव्ह गोष्टी खूपच चांगल्या आहेत. म्हणजे एक इंटेलेक्च्युअल लेवल म्हणता येईल ना, एक कुठलंही काम करताना एक रॅशनल ट्रूथ फॉलो करणं, रॅशनल वागणं म्हणता येईल, किंवा स्वतःच्या विचारांमध्ये किंवा जे काही ठरवणार तुम्ही कुठल्याही डिसिजनमध्ये, त्याच्यामध्ये एक डिपेंडन्सी नाही कोणावरती. इंडिपेंडेंटली मे बी तुम्ही कदाचित इंडिपेंडेंटली बऱ्याचशा गोष्टी करत असावा, असं क्वीन ऑफ स्वोर्ड दाखवतं की ती करण्याची तुमच्यामध्ये तयारी आहे. सो हे हिडन फोर्सेस आहेत. सो मनामध्ये तुमची तयारी आहे, सगळं आहे. कदाचित मग काहींच्या बाबतीत बाहेरून एक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बंधन येत आहेत. मे बी मी तुम्हाला म्हटलं बॉसेस किंवा पार्टनर्सचा इन्फ्लुएन्स असू शकतो, डॉमिनन्स असू शकतो. पण हिडन जे आहेत, जे मनामध्ये जी इच्छा म्हटली, तर क्वीन ऑफ स्वोर्ड्स दाखवतं की एक स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःच्या कृती डिसिजनमध्ये एक कुणावरती अवलंबून राहण्याची तुमची इच्छा नाही आहे. एक तुमचे विचार नाही आहेत तसे, तुम्ही इंडिपेंडंट आहात मनामधून. एक स्वतःच्या बाउंड्रीज तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही एक काय करायचं किंवा काय करायचं. डायरेक्टली एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी तुमची तयारी असेल, त्यामध्ये कुठली भीड बाळगणार नाही तुम्ही, कारण विचार सरळ आहेत. भीड कुठल्याही बाबतीत बाळगणार नाही. करायचं असेल तर तुम्ही ते करून सोडाल. फोर्सेस आहेत हे तुमचे इंटरनल फोर्सेस आहेत काही. सो हे एक आहे पॉसिबल आउटकम. त्यामुळे तुम्हाला 10 ऑफ वॉन्ड्सचं काढायला की तुम्ही जे इमॅजिन कराल ते तुम्ही कंप्लीट कराल, हे तुमचं पॉसिबल आउटकम आहे. पण ते प्रॉपर तुम्ही तुमची जर लाईफ एनर्जी चॅनलाइज केली तर हे कम्प्लिशनचं कार्ड आहे, हे फॉर्च्यूनचं कार्ड आहे. सगळ्या प्रकारचे गेन्स आपल्या आयुष्यामध्ये आपण मिळवतो, जे काय जे ठरवलं आहे ते सगळं मिळवण्याचं कार्ड आहे. काही वेळा तुम्ही एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज घेत नाही ना, हे पण बघा. एक साधारणतः कार्ड हे आलेलं आहे, तर
कदाचित तुमच्यामध्ये एक एक वर्कहोलिकपणा किंवा एखादी जास्तच स्वतःला गाडून घेणं कामामध्ये, असं काहीसा एक टेंडन्सी पण असू शकते. सो हे पॉसिबल आउटकम आहे की तुम्ही सगळं तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता. प्रश्नच आहे. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. कंडिशन्स काय आहेत? जर ह्या आउटकमपर्यंत पोचायचे असतील तर कंडिशन तुम्हाला पेज ऑफ कप्स आहे. पेज ऑफ कप ही इनिशियल मी तुम्हाला पेजेस बरोबर खालोखालच सगळे पेजेस. फक्त मिसिंग काय आहे? पेज ऑफ वॉन्ड नाही आहे. बाकी सगळे तिन्ही पेजेस एक खालोखाल आहेत. सो पेज ऑफ कप्स हे काय सांगते? इनिशियली ही सगळी इनिशियल एनर्जी आहे की तुम्ही आता इमोशनली काहीतरी नव्याने एक सुरुवात करा. एक नवीन प्रकारे मे बी तुमच्या जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे, नवीन गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता. पेज ऑफ कप्स एक नवीन मॉड्यूल वापरू शकता किंवा एक नवीन विचाराने पुढे जाऊ शकता. तुमच्या इंट्युएशन ऐका, एक मनाचा एक कौल घ्या. असं एक सगळ्या पॉसिबिलिटीज पडताळून बघा. एक सगळ्या बाबतीत एक मन कसं असतं, सगळ्या गोष्टी क्युरिओसिटी असते मनाला, ती सगळ्या गोष्टी पडताळून पहा. असं काहीसं यामधून मेसेज आहे. मेडिटेशन पण दाखवतं हे पेज ऑफ कप्स. सो तुम्हाला या एनर्जीवरती एक होल्ड मिळवायचं असेल तर तुम्ही मेडिटेट पण करू शकता एक स्वतःला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. पेज ऑफ कप हे मेडिटेशनची एनर्जी आहे. नवीन काही मेथड्स तुम्हाला वापरायचे असतील, एक नवीन प्रकारे तुम्हाला पुढे मूव्ह व्हायचं असेल तर ते मूव्ह करू शकता. या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी नवीन मेथडमध्ये तुम्हाला एक मेडिटेशन केलं किंवा आता हे कप्स आहेत. सो इमोशनल तुम्हाला सॅटिस्फाय करणाऱ्या कुठल्या गोष्टी असतात, तुमचा एखादा छंद जोपासा किंवा एक संगीत ऐका. एक नेचर वॉटर बॉडीज आहेत, वॉटर बॉडीजच्या आजूबाजूला जा तुम्ही, नदी तलाव या ठिकाणी जा. एक थोडंसं मनाला शांती हे मिळेल. सो फ्युचर आउटकम तुमचं लवर्सचं कार्ड सांगतं. लवर्सचं काळ बरेचदा चॉईस म्हटलं ना मी तुम्हाला मगाशी की एक चॉईस दाखवतं. काहीतरी डिसिजन्स तुम्हाला पुढे मागे करायला लागतील. फ्युचरमध्ये चॉईस अवेलेबल होतील. जसं हे ना ऑप्शन्स पॉसिबिलिटीज. सो चॉईस तुम्हाला अवेलेबल होतील परमेश्वरी कृपेने लाईफमध्ये. एक कदाचित एक चांगली तुमचा व्यवसाय असेल तर एखादी पार्टनरशिप तुम्हाला मिळून जाईल किंवा प्रेम एखादं मिळून जाईल तुमच्या लाईफमध्ये. एखादी व्यक्ती जर कोणी एक रिलेशनशिपच्या दृष्टीनेच हा स्प्रेड पाहत असेल तर फ्युचर आउटकममध्ये तुम्हाला एखादी चांगली सोबत मिळून जाईल. एक चांगली आणि हे लवर्सचं कार्ड आहे ना, हे बॅलन्सिंग दाखवतो सगळ्या गोष्टी. हे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याच्यावरती परमेश्वराची कृपा आहे. बॅलन्समध्ये झालं आहे सगळं, दोन्ही बॅलन्स आहेत. सो तुमचं एक माइंड बॅलन्स असणार आहे. फ्युचर आउटकममध्ये एक आहे की एक सगळ्या बाजूंनी तुमच्या आयुष्यामध्ये हार्मनी आहे. हे तुमचं फ्युचर आउटकम आहे. रिलेशनशिप आहे, प्रेम आहे. एक कदाचित तुम्ही एक कुठल्याही गोष्टीमध्ये इंटेलेक्च्युअली न जाता एक मनाचा एक हे घ्याल, कौल घ्याल, मनापासून काही कराल असं पण. सो एक हार्मनी दाखवतं आहे. हे प्रश्नच आहे. एक रिझल्टमध्ये तुम्हाला 8 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. 8 ऑफ पेंटॅकल्स मी म्हटलं ना तुम्हाला मास्टरीचं कार्ड आहे. ते एखादी की त्यामध्ये तुम्हाला लाईफ बॅलन्स झाल्यामुळे या फ्युचर आउटकमचा तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे हे पाहतोय आपण या कार्डवरून. तर जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये हे बॅलन्सिंग आहे ना, हार्मनी आहे, तर मग आता इथे रिझल्ट म्हणून तुम्ही नव्या जोमाने परत कामाला लागाल.
कदाचित त्या तुमच्या करिअरमध्ये अजून काहीतरी मिळवण्यासाठी मास्टरी कराल. हे स्किल्स डेव्हलप करणं हे दाखवतो कार्ड. एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग घेणं, पुढे एक डेव्हलपमेंट करणं किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जे काय तुम्ही करताय त्याच्यामध्ये एक हार्डवर्क दाखवतं की तुम्हाला एक बॅलन्सिंग झाल्यामुळे तुमचा जोश असा असेल की तुम्ही पुढे अजून कष्टाने तुमच्या लाईफमध्ये एक अग्रेसर व्हाल. हे त्याचा आउटकम आहे. आणि एक एक मिळवून तुम्ही एक गोष्ट मिळवाल तुम्ही प्रयत्नाने. एक झाल्यानंतर दुसरं झाल्यानंतर दुसरं, अशी एक गोष्ट करून टप्प्याटप्प्याने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे सक्सेस मिळवत जाल. तुम्ही मास्टरी तर मिळवाल प्रत्येक गोष्टीमध्ये. बऱ्याच स्किल्स तुम्ही मिळवाल. बरीच कदाचित एका हायराकीमध्ये तुम्ही तुमच्या करिअरमध्ये ना वर 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 जाल असं दाखवतं. कष्टाने, हे हार्डवर्कचं आहे काम. बेस लेवलपासून हार्डवर्क म्हणजे अगदी एखाद्या गोष्टीमध्ये काम करायचं ना तर अगदी त्याच्या तळाशी जाऊन मास्टरी करणं म्हणजे काय असं, अगदी छोट्या गोष्टींचं नॉलेज घेणं. पूर्णपणे एखाद्या गोष्टीवर मास्टरी मिळवायची असेल तर आपण बेस लेवलपासून तयार करतो त्या गोष्टी. वरवरचा अभ्यास करत नाही. एखाद्या स्किल्सचा मास्टरी मिळवायची असेल तर पानं मुळं खडून काढतो त्याप्रमाणे अशी तुम्ही मेहनत घ्याल. कारण सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आता पुढे एक हार्मनी येणार आहे म्हटल्यानंतर की तुम्हाला एक तो उत्साह येईल पुढे सगळं आणखीन मिळवत जाण्याची. एक पुढे यशाच्या पायऱ्या चढत जाण्याची एक इच्छा तुमच्यामध्ये राहील. डिवाइनचा गायडन्स तुम्हाला 3 ऑफ कप्स, पेज ऑफ स्वॉर्ड्स आणि स्ट्रेंथ 3 कार्डने दिलेला आहे. सो हा तुमचा गायडन्स आहे. सो पेज ऑफ कप्स मी तुम्हाला काय सांगितलं, एक आनंद तुम्ही व्यक्त करा लाईफमध्ये. आनंद राहू दे तुमच्या लाईफमध्ये. एक सोशल व्हा. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, जवळच्या व्यक्तींबरोबर आनंद साजरा करा. हसा, खेळा, आयुष्याचा एक उपभोग घ्या असं म्हणता येईल. सोशलेबल व्हा थोडं, की जेणेकरून एक तुमच्या वृत्ती आहेत ना, टेम्पर्स आहेत ना, हे तुमच्या कंट्रोलमध्ये येते. म्हणून कुठेतरी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जा. आणि हे कप्स आहेत यांना आपल्या कंट्रोलमध्ये, यांच्यावरती पूर्ण होल्ड असू द्या तुम्हाला. एक डाएट सांभाळा, तुमचं तब्येतीची काळजी घ्या. हे डाएटचं पण कार्ड आहे. डाएट सांभाळा. सो पेज ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड तुम्हाला काय सांगतं की पेज ऑफ स्वॉर्ड आहेत ना, हे कार्ड कसं माहिती आहे, सुपरविजन किंवा विजिलन्स म्हणतात ना, त्याचं कार्ड आहे. मग काय करतात, विजिलन्स म्हणजे काय की सगळ्या गोष्टी तपासून पाहणं, त्याच्यावरती सुपरविजन ठेवणं. मग कशावरती सुपरविजन ठेवायचं तुम्हाला तुमच्या विचारांचं सुपरविजन करणं गरजेचं आहे. तुमच्या एक मेंटली ॲक्टिव्ह राहा तुम्ही. हे कार्ड हे मेंटली ॲक्टिव्ह पिरियड दाखवतो. विचार असे धरलेले आहेत त्यांनी हातामध्ये. सो विचारांचं सुपरविजन असू दे. नवीन प्रकारे कम्युनिकेट करा. कुठल्याही गोष्टीमध्ये कम्युनिकेट करताना एखाद्या व्यक्तीशी ही अशी तलवार सपासप असता कामा नये. एक नवीन प्रकारे, ही इनिशियल एनर्जी आहे ना, सो काहीतरी नवीन ट्राय करून बघण्याची एनर्जी आहे. नवीन मेथड ट्राय करा किंवा काय असं. सो ही इनिशियल एनर्जी आहे. सो नव्याने काहीतरी तुम्ही विचार आहेत तर कम्युनिकेट कसं करणार, एक पद्धती बदलण्याचा प्रयत्न करा. इतरांशी कम्युनिकेशनच्या पद्धती बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कसे कनेक्ट होत आहे इतरांशी, सोशल होताना सुद्धा कसे कनेक्ट होत आहे, किंवा मे बी रिलेशनशिपचा स्प्रेड असेल तर एक जवळच्या व्यक्तीशी कसे कनेक्ट होत आहेत, एक वेगळा अप्रोच असू दे, असं काहीतरी आहे. स्वतःची इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट करा, असा काहीचा मेसेज आहे. शिकत राहा, मास्टरी करा, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट करा असं.
स्ट्रेंथचं कार्ड मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला इनर विजडम वापरायला सांगितलं आहे की एक तुमचं कॅरेक्टर मेंटेन करायचं आहे. व्हाईट क्लोथ्स आहेत, कॅरेक्टर मेंटेन ठेवायचं. आता यावरती डाग पडता कामा नये. कुठल्याही कठीण गोष्टीला वळवताना एक स्वतःची डिप्लोमसी वापरणं गरजेचं आहे. एक स्वतःचं करेज, इनर करेज म्हणतात ना, आत्म्याची शक्ती, एक सकारात्मकता की एखादी परिस्थिती बदलेल प्रयत्न करत राहायचे. परिस्थिती कुठेही कठीण असली तर ती बदलणार. सो तो ऑप्टिमिझम आपल्यामध्ये बाळगणं गरजेचं आहे. आपली एनर्जी आहे, ही जी एक सबकॉन्शियस एनर्जी आहे, त्याचा कुठेतरी वापर करणं गरजेचं आहे. आणि एक हे कसं दाखवतं, एक मनामध्ये ना तुमच्या एक हळवेपणा, कंपॅशन आणणं, हे सुद्धा हे कार्ड दाखवतं. हे कार्ड कंपॅशनचं पण आहे. एक इनर स्ट्रेंथ, कंपॅशनचं कार्ड आहे. सो ओव्हरऑल हा तुम्हाला गायडन्स आहे आणि हा तुमचा स्प्रेड आहे. जर तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.